थंडी सुरू झाली की लहान मुलांना सर्दीचा त्रास सुरू होतो आणि या सर्दीमुळे लहान मुलं रात्रभर झोपत नाहीत, चिडचिड करतात किंवा त्यांची झोप अपुरी होते. तर ते होऊ नये म्हणून आज आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत. त्यासाठी इथं 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये मी इथं 2-3 दालचिनीचे तुकडे, 2-3 लवंग आणि 2 कापूरच्या वड्या असतात त्या इथं हाताने बारीक करून टाकलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. लहान मुलांच्या बाळगुट्टीमध्ये जे वेखंड वापरलं जातं ते वेखंड इथं किसून घेतलेलं आहे. वेखंडच्या वासामुळे सर्दी खोकल्याला आराम मिळतो, डोकेदुखीचाही त्रास कमी होतो आणि कफ रिकामा होण्यास मदत होते. आता हे बनवलेलं तूप आहे ते आपण एखादा मिनिट तव्यावर ठेवून गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड झालं की एका बॉटलमध्ये स्टोअर करायचं. त्यामध्ये शिल्लक ठेवलेल्या 2 कापराच्या वड्या मी इथं ॲड केल्यात आणि सोबत निर्गिली तेलाचे 2-3 थेंब त्यामध्ये ॲड केलेले आहेत. निर्गिली तेल देखील ही सर्दी खोकल्याला आराम देतं, होणारा डोकेदुखीचा त्रास कमी होतो आणि बाळाचं नाक रिकामा होण्यास मदत होते. हे होममेड विक्स मी स्वतः ट्राय केलेलं आहे. सर्दी असली तरीही मुलं छान झोपतात आणि त्यांचीही झोप छान पूर्ण होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करा. भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.